सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड भागात बिबट्यांसोबतच आता भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। काही महिन्यांपासून नाशिक रोड भागातील जेल रोड, दसक पंचक, देवळी गाव, जय भवानी रोड, डावखरवाडी भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे। अचानक या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात लहान मुले गंभीररित्या जखमी झाले। आज दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने पंडित हे जखमी झाले। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। डावखरवाडी सद्गुरुनगर येथील पंचम सोसायटी येथून नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी ॲडव्होकेट नितीन पंडित हे पार्किंगमध्ये उभे केलेली दुचाकी काढण्यासाठी गेले असताना अचानक त्यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला। यात जीन्स पॅन्ट फाडून त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे। नाशिक रोड नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। विशेष म्हणजे जय भवानी रोड लोणकर मळा भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याने आधीच स्थानिक नागरिक त्यामुळे भयभीत आहे। त्यात या घटनेने डावखरवाडी परिसरात लहान मुलांसहित नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरले। महानगरपालिकेने तात्काळ या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।